सांगलीच्या प्रमोद चौगुले यांनी राज्यामध्ये MPSC परीक्षेत सलग दुसऱ्यांदा प्रथम क्रमांक पटकावला आहे। माझा मुलगा प्रमोद बाळासाहेब चौगुले। आम्ही एका छोट्या सोनी गावामध्ये होतो। तिथं माझं शिवणकाम आणि क्लास पण घेत होते मी, आणि मालक टेम्पो चालक होते। त्यानंतर गाडी घेऊन त्यांनी टेम्पोवर आणि शिवणकामावर आम्ही दोन्ही मुलांना शिकवलं। एवढ्या तुटपुंज्या ह्याच्यातून मुलं हुशार होती, त्यामुळे त्यांनी असं शिकत गेले। त्यानंतर नवोदयला त्याचा अभ्यास करून तो त्या मार्कावरूनच तो गेला नवोदय विद्यालय पलूसला। त्यानंतर तिथं पण मेरिटमध्ये आला, आणि त्यानंतर तेथून 12वी मध्ये पण फर्स्ट रँकमध्ये झाल्यानंतर तेथून इंजिनिअरिंग कराड कॉलेजला शिकला। त्यानंतर तो भारत पेट्रोलियमला होता। तेथून मग MPSCची तयारी करायला लागला। मग UPSCचं प्रिपरेशन केल्यानंतर त्यामध्ये सक्सेस झालं नाही, म्हणून MPSCच्या तयारीमध्ये तो पहिल्या ह्याला 1 मार्काने हुकला त्याचा। त्यानंतर मग दुसऱ्या ह्याला राज्यात पहिला आला, आणि आज त्यानंतर आणि दुसऱ्यांदा DYSPची पोस्ट मिळण्यासाठी धडपडून तो आणि महाराष्ट्रात पहिला आला। त्याचं मला खूप आनंद वाटतो। सुरुवातीला मी ड्रायव्हर होतो, त्याच्यानंतर ड्रायव्हर झाल्यानंतर मी छोटी गाडी घेतली टेम्पो, आणि माझी फॅमिली ही शिवणकाम करत होती। त्याच्यातून आम्ही परपंच केला, त्यातून त्या कष्टातूनच आम्ही मुलांनी शिकवलेलं आहे। आम्हाला त्याचा आनंद वाटतो आहे। तो त्या जिद्दी होता, जिद्दीच्या मानाने तो करत होता, आणि त्याला आम्ही थोडा सपोर्ट दिला। त्याच्या इच्छेप्रमाणे आम्ही पण त्याला सपोर्ट दिला, त्याच्यामुळे त्यात तो यशस्वी झाल्यामुळे आम्हाला त्याचा आनंदच आहे। माझं मूळ गाव सोनी आहे, तालुका मिरज, जिल्हा सांगली। माझं जे प्राथमिक शिक्षण आहे ते सोनीमध्ये झालेलं आहे, जिल्हा परिषद शाळामध्ये झालेलं आहे 5वी पर्यंत। त्यानंतर माझी जी निवड आहे ते जवाहर नवोदय विद्यालय पलूस या ठिकाणी झाली, ज्या ठिकाणी माझं 6वी ते 12वीचं शिक्षण झालं। नवोदयमधून माझं नंतर सिलेक्शन झालं ते गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कराड या ठिकाणी झालं, ज्या ठिकाणी मी BE मेकॅनिकल मध्ये पदवी घेतलेली आहे। आणि पदवी घेतल्यानंतर मी भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये जॉब केलेला आहे। आणि जॉब करत असताना मला असं वाटलं की आपण UPSC MPSCचा प्रयत्न केला पाहिजे, म्हणून मी 2015ला जॉब रिझाईन केला। ॲक्च्युली जॉब रिझाईन करताना परिस्थिती अशी होते की घरी आई-वडील आहेत, आई-वडील माझे टेम्पो ड्रायव्हर आहेत, आणि आई माझी शिलाईकाम करायची। तर मग तो निर्णय कठीण होता, पण मग कुठेतरी एक रिस्क घेतली पाहिजे म्हणून आम्ही तो निर्णय घेतला। आणि त्यानंतर मी UPSCचे अटेम्प्ट दिले, पण UPSCमध्ये मला यश आलं नाही। त्यानंतर मी MPSCसाठी प्रयत्न केला। MPSCमध्ये सुद्धा पहिल्या प्रयत्नामध्ये मी इंटरव्ह्यूपर्यंत गेलो होतो, पण माझं फायनल सिलेक्शन झालं नाही। ज्यावेळेला माझा मेहुणा प्रसाद चौगुले पहिला आला होता, त्यानंतर मग मी त्यामध्ये ज्या काही चुका होत्या त्या चुका सुधारून मी पुन्हा 2020ची परीक्षा दिली, ज्यामध्ये मी पुन्हा राज्यात पहिला आलो। आणि त्यानंतर ही 2021ची परीक्षा, ज्यामध्ये मी पुन्हा राज्यात पहिला आलो। माझं मध्ये लग्नसुद्धा झालं 2016ला। माझी मिसेस आहे, मला एक लहान मुलगी आहे ओवी नावाची, आणि या सर्वांनी मला खूप सपोर्ट केला आहे। माझा भाऊ असेल, माझे आई-वडील, माझे मिसेस आणि माझे सर्वच मित्र नातेवाईक या सर्वांनी सपोर्ट केला आहे, त्यामुळे मला हे यश मिळू शकलं। त्यामुळे या यशामध्ये सर्वांचाच खूप मोठा वाटा आहे।